नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अनेकदा शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू केले जातात, परंतु नेमक्या कोणत्या वेतन आयोगामध्ये किती टक्के वाढ वेतनामध्ये झालेली आहे हे मात्र आपल्याला लक्षात राहत नाही। तर आपली हीच गरज लक्षात घेऊन मी आपल्यासाठी आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनातील वृद्धी। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न करता आपण या व्हिडिओमध्ये आता या माहितीला सुरुवात करूया। तर सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनांमध्ये किती प्रमाणात वाढ केली, त्यावेळी कोणते सरकार होते याबाबत आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया। सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या वेतन आयोगाची सुरुवात ही सन 1947 साली करण्यात आली। यामध्ये 40% वेतन वृद्धी करण्यात आली आहे। यावेळी देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती। तर दुसरा वेतन आयोग सन 1959 साली लागू करण्यात आला। यावेळी वेतनांमध्ये चक्क 50% वाढ लागू करण्यात आली होती। यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती। तर चौथा वेतन आयोग हा सन 1986 साली लागू करण्यात आला। यावेळी वेतनांमध्ये चक्क 40% वाढ लागू झाली। यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती। तर पाचवा वेतन आयोग हा सन 1996 साली लागू करण्यात आला। यावेळी वेतनांमध्ये चक्क 35% वाढ लागू करण्यात आली। यावेळी देखील देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती। त्यानंतर सहावा वेतन आयोग सन 2006 साली लागू करण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये 40% वाढ लागू करण्यात आली। यावेळी देखील काँग्रेसची सत्ता होती। त्यानंतर सातवा वेतन आयोग सन 2016 साली लागू करण्यात आला। यावेळी देशामध्ये भाजपाची सत्ता होती। या वेतन आयोगामध्ये 14% इतकी वेतन वृद्धी झाली। वेतन आयोग व वेतन वृद्धी चार्ट आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकतो। जसं पहिल्या वेतन आयोग वर्ष होतं 1947, वेतन वृद्धी 40%। दुसऱ्या वेतन आयोग वर्ष होतं 1959, वेतन वृद्धी होती 50%। तिसरा वेतन आयोग 1973, वेतन वृद्धी होती 25%। चौथा वेतन आयोग 1986, वेतन वृद्धी होती 40%। त्यानंतर पाचवा वेतन आयोग 1996 ला, त्यामध्ये वेतन वृद्धी झाली 35%। सहावा वेतन आयोग 2006 ला, त्यामध्ये वेतन वृद्धी झाली होती 40%। आणि शेवटचा जो वेतन आयोग लागू करण्यात आला होता तो 2016 साली, सातवा वेतन आयोग, आणि त्यामध्ये वेतन वृद्धी झाली होती ही 14%। तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी खास शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने लागू केलेले जे वेतन आयोग होते किंवा कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केल्यानंतर किती त्यामध्ये वृद्धी करण्यात आली होती याबद्दलची सविस्तर एक माहिती आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेले माहितीचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत। तोपर्यंत सर्व माझ्या शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।